की सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता आहे का? ते मीटिंगमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यासंदर्भात ते काही घोषणा करतील. तर तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्या ठिकाणी तुमच्या मागण्या काय काय होत्या आणि मुख्यमंत्र्यांचं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं, तर नेमकं त्यांनी तुम्हाला काय काय आश्वासन दिलं आणि मागण्या काय होत्या आणि आपल्याला आंदोलन उभं करायचं आहे, तर त्याची पुढची रूपरेषा कशी असणार आहे? मला असं वाटतं का एक आंदोलन फार सक्सेस होऊ शकतं आणि आम्ही हे मूर्खाची जात आहे. मेंढरं परवडले हो, हां हां पण शेतकरी परवडला नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हां हां शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना आणि गावातल्या लोकांना एवढीच विनंती आहे की बापू ज्याले मत मारायचं त्याले मारा, कोणाला पाळायचं आहे त्यांनाही पाळा, पण आंदोलनात मात्र तुमचं राजकारण आणि जात आणि धर्म आडवा आणू नका, एवढीच विनंती आहे. न मागता उद्योगपत्यांचे कर्ज माफ होते, न मागता कर्मचारी अधिकारी आमदाराचा पगार वाढतं आणि आम्ही मागून मरून सुद्धा आम्हाला भेटत नाही, कारण आम्ही संघटित नाही. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. माझ्यासोबत आज लोकनेते, शेतकऱ्यांचं काळीज असलेले बच्चू कडू साहेब आहेत. अर्थात आम्ही कडुलिंबाच्या खाली बसलेलो आहोत आणि साहेबाचा आडनावही कडू आहे आणि ते बोलतात जास्त कडू, त्यामुळं व्यवस्थेला ते खटकतंय. आपण आत्ताच आमच्या इथलचे शहीद कैलास नागरे यांची भेट घेऊन आलेलो आहेत. त्यांच्याविषयी तुमचं मत व्यक्त करा, मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तर कैलास आत्महत्याला बलिदानाची किनार आहे. त्याची आत्महत्या फक्त स्वतःसाठी नाही, विवंचनाच्या पोटी नाही, तर सामूहिक जी काही प्रश्न निर्माण झालेले आहे, बगर पाण्यामुळं शेतीला पाणी नाही आणि म्हणून उत्पन्नात भर पडत नाही, हा त्याच्या मागचं मूळ कारण आहे. आणि त्याने प्रचंड त्याच्यासाठी मेहनत घेतली, पाठपुरावा केला. पायाभूत सुविधा सरकारला देता आले नाही. मुख्यमंत्र्याचं विधानसभेतलं भाषण आणि अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून आलेले शब्द बिलकुल सारखे आहे. म्हणजे जशी माहिती पुरवली तशी मुख्यमंत्री बोलले, पण त्याच्यावर अधिक माहिती घेऊन जर बोलले असते तर विधानसभेतून त्या आत्महत्याग्रस्त परिवारासह त्या भागातल्या लोकांना दिलासा भेटला असता, पण ते साधं करता आलं नाही. याचं दुःख आहे. घुमवाघुमीचं काम केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांची याची प्रतीक्षा आहे आणि तुमच्याकडनं शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की प्रश्न असा आहे की सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता आहे का? कर्जमाफी सरकार मला वाटते आल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण हा विषय होता. हो. आणि देवेंद्रजीनं बोलले होते, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. पण आता ते त्या शब्दाला किती धरून राहतं मला माहीत नाही, पण आम्ही त्याच्यावर ठाम राहू. त्यांनी आता मीटिंग बोलावलेली आहे एप्रिलमध्ये आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी जर त्या कर्जमाफीचा विषय घेतला आणि त्या बाबतीत तर सरकारनं धोरण स्वीकारलं नाही तर त्याच्यावर मोठा लढा आपण उभारणार आहोत. पण लढा उभारताना आमच्या मनात एक भीती आहे. या देशातलं राजकारण हे जाती, धर्म, पंथ आणि भाषेवर जातं आणि झेंड्याच्या रंगावर ते रंगतं. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मजुराच्या प्रश्नावर लोक प्रभावित होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला याच्यासाठी दिला का चांगलं झालं तर आनंद व्यक्त करा मतदानातून, आणि राग असेल, संताप असेल तर तो संतापही मतदानातून व्यक्त करता आला पाहिजे. त्याच्यासाठी ते मतदान ठेवलं. पण आम्ही राजकारणी लोक मोठे हुशार आहे. त्यांनी राग आणि आनंद यूज दिला नाही. त्यांनी काय केलं, जात आणि धर्म बरोबर आणले. झेंड्याचा रंग आणला, पिवळा आला, भगवा आला, हिरवा आला, निळा आला आणि याच्यात सगळी तरुणाई बरोबर कुठून ठेवली. जसं काय म्हणतात त्याला, फतव्याचं राजकारण आलं काँग्रेसच्या माध्यमातून आणि इकडे बीजेपीनं बटेंगे तो कटेंगे आणलं. मग आता कैलास याची आत्महत्या झाली हा हिंदू नाही, तो कटला नाही तुमच्या व्यवस्थेमुळे. म्हणजे औरंगजेबानं तलवारीतून जेवढे मारलं तेवढं तर सरकारच्या धोरणामुळे मारलं. म्हणजे आता पुन्हा तलवार आम्हाला हाती घेऊन ते धोरण असे कुटीचं, म्हणजे आम्ही पाहतोय जे काही राजकारण होते त्याला कापण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तलवारीपेक्षा मतदान व्यवस्थित जर झालं तर ते सरळ धोरण बदलू शकतं. पण आम्ही मरण पत्कारू, पण धर्म आणि झेंडा आणि जात हे आम्ही आयुष्यात कधीच सोडणार नाही. धर्म प्रत्येकानं आपापला प्यारा गर्व ठेवला पाहिजे, धर्माचं पालन केलं पाहिजे, पण धर्म माणसाला मारायला लावत नाही. आणि कोणी जर मारत असेल तर धर्मच घाती घेऊन त्याला मारलं पाहिजे. या भूमिकेत जर शेतकरी शेतमजूर उतरला तर आंदोलनाला खरी ताकद भेटेल. गेल्या 4-5 वर्षात तुम्ही विधानसभेमध्ये होतात आणि आता आम्हाला विधानसभेमध्ये तुमची कमतरता जाणवते, कारण की शेतकऱ्याचा आवाज पाहिजे तसा बुलंद होत नाहीये
आणि आता तुम्ही विधानसभेमध्ये गेला होता, प्रेस घेतली होती, तुम्ही सांगितलं होतं की मी कर्जमाफीचे सरकारनं आश्वासन पाळावं आणि त्यासाठी आणि इतर दिव्यांगांच्या मागण्या होत्या, त्यासाठी मी रायगडच्या पायथ्याशी पाचाडला ज्या ठिकाणी माँसाहेब जिजाऊंची समाधी आहे त्या ठिकाणी एक अन्नत्याग आंदोलन करून तिथून ऊर्जा घेणार आहे आणि महाराष्ट्रभर परत रान पेटवणार आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्या ठिकाणी तुमच्या मागण्या काय काय होत्या आणि मुख्यमंत्र्यांचं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं, तर नेमकं त्यांनी तुम्हाला काय काय आश्वासन दिलं आणि मागण्या काय होत्या? खरं तर दिव्यांगांच्या कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांगांच्या मानधन वाढवण्याचा विषय आहे. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी सरकार त्याच्या घरापर्यंत जात नाही, आंदोलन करावं लागतं. हे सरकारचं अपयश आहे, आमचं अपयश नाही आहे. खरं तर गुड सरकार किंवा गुड गव्हर्नर आपण जे म्हणतोय ते पीडितांच्या घरापर्यंत जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्या मागणीचा विषय नाही तर आनंद उत्सव करता आला पाहिजे. पण ते सरकारला जमलंच नाही, कारण जातीपाती धर्मामध्ये त्यांचे गणित फीट बसून जात आहे आणि त्यांची व्यवस्था होतं आणि मूर्ख लोक जातीपाती धर्मात ते गुंतलं जातं आणि म्हणून आम्ही ह्या मागण्या ठेवल्या होत्या. जसं पेरणी ते कापणीपर्यंत जर तुम्ही भाव देऊ शकत नसेल तर माझ्या शेतकऱ्याला मजुरीचा खर्च MRGS मधून देता येईल का? फळ उत्पादक शेतकऱ्याला 3+5 अशी जर योजना MRGS मधून राबवली तर तो फळ उत्पादक शेतकरी सुद्धा जगेल आणि भाजीपाला उत्पादक ते करोडो उत्पादक शेतकऱ्यांना पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRGS मधून केली पाहिजे. दिव्यांग असेल, अनाथ असेल, शैक्षणिक विषमता आहे, आरोग्याच्या सेवेमध्ये विषमता आहे, या सगळ्या गोष्टीसाठी रायगडाच्या पायथ्याशी उलट तुम्हाला माहीत असेल छत्रपतीचा एक शब्द फार महत्त्वाचा होता, सगळ्यासी पोटासी लावावे. सगळ्यासी पोटासी लावावे, त्याच्या जात धर्म पंथ नव्हता, पोट महत्वाचं होतं. आणि म्हणून फडणवीस साहेब आणि मोदीजींना आम्ही सांगतोय हिंदू धर्माला पोट आहे, हिंदू धर्मात जगणाऱ्या माणसाला पोट आहे रे मोदीजी, देवेंद्रजी. त्या पोटाचा प्रश्न तुम्ही कधी हाती घ्या. प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं पण प्रभू रामचंद्रानं आखरी रयतेचंच मानून, सामान्य माणसाचंच मानून सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्या रयतेसाठी तुमच्या मनात काय आहे ते खरं तपासण्याची वेळ आहे, त्याची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला आश्वासन दिलंय का की बा आपण एप्रिलमध्ये जी मीटिंग आहे? त्यांनी फोनवरून मला आश्वासन दिलं. त्याच्यात मी म्हटलं का सकारात्मक घे जा, म्हणजे बिलकुल आपण सकारात्मक घेऊ आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मीटिंग लावू. त्या मीटिंगमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यासंदर्भात ते काही घोषणा करतील? आपण आशावादी आहे. नाही झालं तर आपणही मेलो नाही, ते पण मरणार नाही. बरोबर. आखरी ते भांडू जे मरत आहे त्याच्यासाठी. येस. तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांस पोटास लावणे आहे हा उल्लेख केला आणि हे जे सध्या सत्तेत आलेत ते चलो चलो मोदी के साथ लो छत्रपती का आशीर्वाद असं म्हणतात, परंतु त्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्यकारभार करत असताना नाशिकची NDCC बँक असेल किंवा अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका असेल त्यांच्या शेतकऱ्यांना नोटिसा गेलेल्या आहेत. अक्षरशः माझ्याकडे डाटा आहे की शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर या बँकांनी विकले आणि त्या नोटीसमध्ये मोगलाई कारभार आहे की पोलीस प्रोटेक्शनमध्ये ते येणे, आम्ही येऊ, तुमची सगळी संपत्ती जंगम आणि स्थावर मालमत्ता लिलाव करू आणि लिलाव करत असताना भाडं तोडं हे सगळं तुमच्यातनं आधी वसूल करू, अशा पद्धतीचा आहे. शेतकरी कंटाळलेले आहेत. विशेष म्हणजे नाशिकमध्ये जवळपास 11 का 13 आमदार आहेत, ते सगळे महायुतीचे आहेत. मंत्री आहेत तिथे 2-3 आणि त्यातलाच एक मंत्री आहे की त्यानं 82 कोटीचा त्यात घोटाळा केलेला आहे. 347 कोटीपैकी 182 कोटीचा घोटाळा केलेला आहे. तर या जिल्हा बँकेची मोगलाई कारभार चालला आहे, तर मग खरंच छत्रपतींचं राज्य उरलंय का? यांना काय छत्रपतीचं नाव घेतलं तर यांची जीभ छाटली पाहिजे. खरं तर त्यांची लायकी आहे का ते? दुसरी गोष्ट अशी आहे का व्यवस्थेनं राजकारणातली जी काही आज व्यवस्था आणून ठेवली त्याचे हे मोठे बडी आहे. तुम्ही सांगा, राष्ट्रीयकृत बँकला तुम्ही रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार नेहमी मदत करत राहतं, जिल्हा मध्यवर्ती बँकेला का देत नाही? इंदिरा गांधीनं हे धोरण आणलं आणि बँक ह्या जनसामान्यासाठी खुल्या केल्या. खरं तर त्याचं राष्ट्रीयकरण केलं. सगळ्यात मोठा निर्णय इंदिरा गांधीचा त्यावेळेस होता, कारण बँक ह्या ठराविक लोकांसाठी होत्या आणि ठराविक लोकांच्या होत्या. पण बँक आता सर्वांसाठी झाल्या आणि सर्व लोकांच्या झाल्या. म्हणजे ज्याच्या घरी पैसा आहे त्यानं बँकेत टाकावं आणि बँकेनं ते गरीबापर्यंत द्यावं, असं चक्र पूर्ण करणारं काम बँकेचं काम करत असतं. परंतु त्याला मदत करण्याचं काम सरकारचं असते. सहकार मंत्री आमचे अमित शहा जी आहे ते जेवढे गृह खातं चांगलं सांभाळतं तेवढं सहकार खातं जर त्यांनी चांगलं सांभाळलं तर हे सहकार अधिक मजबूत होऊ शकतं आणि सहकार मजबूत झालं तर लोक मजबूत होऊ शकते. कारण बँक ही डायरेक्ट गावात जाऊन कर्ज देतं, कारण सोसायटी त्यांच्याकडे एक मोठी
एक काय म्हणतात त्याच्याजवळ चेन आहे, हो हो आणि त्या चेनच्या माध्यमातून लोकांना तालुक्यावर जायची गरज पडत नाही. परंतु सहकार हे विरोधकांचं आहे, काँग्रेसचं आहे, राष्ट्रवादीचं आहे, म्हणून मग शहा कशी काय मदत करण? बरोबर. त्यांना तर सगळं आपल्यासाठी पाहिजे. सोसायटी माली असली पाहिजे, ग्रामपंचायत आमची असली पाहिजे, हं. जिल्हा परिषद, विधानसभा, दिल्लीचं सरकार, पाकिस्तानातही जमलंच तर आमचाच झेंडा लावू. पण तुम्ही मरा ना रोज पाय घासून, चालतंय आम्हाला. पण सत्ता, हां हां आणि सत्ता हे धर्मजातीच्या नावावर जिंकायची, एवढं सगळ्या पक्षानं ठरवलं आहे. आणि आम्ही सगळ्यांना ठरवलं आहे की आम्ही मूर्ख बनून मंदिर और मस्जिद के कारण हम चुनाव को हो उसी दिमाग से बरोबर. मारने वाले हैं. हं. तेच विचारानं घेऊन मारू, कारण मंदिर आणि मस्जिदच आम्हाला जगवतं. काम करणारा, कष्ट करणारा, शेतातच सावत्या माड्यानं सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, पण त्यांना कोण समजणार आहे? संताचे बोल आम्ही समजत नाही, पण नेत्यानं सांगितलं का खतरे में है, लगेच मग त्यांना पेटून उठतो. झेंडा हाताने पेटून उठतं आणि अशा भयाळ लोकांना मतदान करून निवडून आणतं. हं. त्या लोक अधिक नंतर म्हणतात यार आम्ही चुकलो तेव्हा. पण ते जाती धर्माचं राजकारण आहे. त्याच्यामध्ये आपला मगाशी विषय झाला की आता मार्च एंडिंग येते, बँका शेतकऱ्याला ऑफर देतात ओटीएसच्या, नॅशनलाइज बँका. तर मग त्याच्यामध्ये काही शेतकरी ज्यांच्याकडे पैसे आहेत ते ओटीएस करतायत बरं का, पण काहीकडे पैसेच नाही. तर मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी? तुम्ही मला म्हणत होते आपण एक व्हिडिओ केला पाहिजे, नेमकं मग त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांना काय भूमिका घेतली पाहिजे? खरं नोटिसा तर येतायत. रनिंग कर्ज जर भेटलं, आपण जर परतफेड केली हं. तर 6% व्याज माफी आहे. हा. आणि जर ते 31 मार्चच्या आत भरलं तर व्याज माफी भेटू शकते. हं. आणि सरकार रनिंग कर्ज माफ करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. चालू कर्ज हा. थकीत करेल, हं. पण चालू कर्ज मला वाटत नाही सरकार हे करेल. हं. पण रनिंग कर्ज जर, चालू कर्ज जर आता भरलं नाही तर 6% व्याज माफी भेटणार नाही. 6% व्याज माफी भरली नाही हं. आणि कर्ज भेटलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही. बरोबर. पुढच्या वर्षी कर्ज भेटलं नाही तर सावकाराकडे जावं लागेल. सावकार तर बसलाच आहे, तो आपल्या जातीचाच आहे, आपल्या धर्माचाच आहे, त्याला माहित आहे हे सगळे बकरे आले पाहिजे, मी हे कापले पाहिजे. अशा अवस्थेमध्ये त्याला पुन्हा फसणार आहे. म्हणजे चौफेर मरण मात्र निश्चित ठरलेलं आहे. आणि म्हणून पहिलं वाटतं हे कर्ज फेडणं गरजेचं आहे, भरणं गरजेचं आहे. पण आता पैसे नसन हं. हं. तर मग एकत्रित आलो पाहिजे. कसं आहे, हा. 2 गोष्टी आहे. एकतर फेडणं ज्यानं होत नाही त्याचं संघटन झालं पाहिजे, हा. आणि संघटन करून आत्महत्या केल्यापेक्षा एका आमदाराच्या घरासमोर किमान मशाल नाही पेटवा, घर नका पेटवू, पण मशाल घेऊन तो उभे राहा. बरोबर. रात्रीचे राहा, रोज 12 वाजता जायचं, 2 तास मशाल घेऊन उभं राहायचं, अधिक वापस जायचं. म्हणजे हे जरी केलं तरी त्याचा फायदा होऊ शकतो. आपण गण सांगतो शेतकऱ्यांना, पण त्यांचं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याच घरी जन्माला घाला, आमच्या घरी नाही घालायचं. ते तुमच्या घरी म्हणत नाही, गावात नाही पाहिजे, दुसऱ्या देशात होऊ द्या. देशात. त्याच्यामध्ये तुम्ही जसं रेग्युलरचं सांगताय, पण रिझर्व्ह बँकेचं मार्गदर्शक सूचना आल्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक टाकली की जे रेग्युलरवाले आहेत त्यांना कर्जमाफीचा तितकाच लाभ द्यावा लागेल. दुसरी मार्गदर्शक सूचना अशी आहे की जर राज्य सरकारनं कर्जमाफी केली, राज्य सरकारांनी बरं का, राज्य सरकारांनी कर्जमाफी जर केली तर ती त्या बँकांना बंधनकारक नाही आहे की ती जशीच्या तशी, आणि राज्य सरकार त्याला प्रेशराईज करू शकत नाही. आता हा एक मुद्दा झाला की सामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी ते असा कायदा करतायत किंवा अशा मार्गदर्शक सूचना करतायत, पण त्याच ठिकाणी राईटअपच्या नावाखाली हजारो कोटी रुपये उद्योगपत्यांचे माफ होत असताना तिथं काही होत नाही. कसं ते संघटित आहे ना. तुम्ही एक सांगा, न मागता उद्योगपत्यांचे कर्ज माफ होते, न मागता कर्मचारी, अधिकारी, आमदाराचा पगार वाढतं, आणि आम्ही मागून मरून सुद्धा आम्हाला भेटत नाही, कारण आम्ही संघटित नाही. मुळात आम्ही कसं आहे, शस्त्र आहे. जसं तुकडोजी महाराजांना म्हटलं होतं, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, राजकारणी देव त्याला मतदानाचं भेव. आता राजकारणी लोकांनी जर मतदान या मुद्द्यावर जर केलं तर मग ते तुमचे प्रश्न निकाली सहज लागू शकतं. लाख आंदोलनापेक्षा एक मतदान सरकारला सगळे धोरणं बदलू शकतं. बरोबर. पण ते होत नाही या देशामध्ये. त्याच्यामध्ये मी काल तुमचा फोटो टाकून पोस्ट केली होती कम्युनिटीमध्ये, म्हटलं आपण साहेबांची मुलाखत घेतोय, काही प्रश्न असतील तर विचारा. एका शेतकऱ्यानं असा प्रश्न विचारला होता की केंद्र आणि राज्य सरकार पीक विमा कंपन्यांना जे काही हप्ते देते आणि त्या हप्त्याच्या माध्यमातून काही उद्योगपती, त्या कंपन्या आणि सरकारमधले लोक आणि अधिकारी हे श्रीमंत होत आहेत, शेतकऱ्याला त्यातलं काही मिळत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ते जर डायरेक्ट डीबीटी जर केल्या गेली ते पैसे थेट शेतकऱ्यांकडे, योजना सामान्य लोकांसाठी नाहीच आहे. लक्षात घ्या, हे एकच आहे का तुम्हाला जे 3 रुपये किलो, 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ भेटते, ते तुम्हाला 2 रुपये किलोनं देतात.
पण ते इथे येईपर्यंत त्या 1 किलोवर 10 रुपये खर्च येते. हा त्यातले 5 रुपये कोणाला जातं? मंत्री अधिकारी खातं का नाही बरोबर का? तसंच बरोबर. विम्याचं आहे. हम्म. म्हणजे नाव सांगायला तुमचं आहे का बसवलं जेवायला तुम्हाला, पण लुटलं येस. म्हणजे इकडे जेवायला आमंत्रण द्यायचं आणि घरी हम्म. मात्र लुटायचं. हम्म. अशी एक व्यवस्था सरकारनं करून ठेवली. प्रचंड पैसा पीक विम्यामध्ये खाल्ल्या जातं आणि कंपनीच्या माध्यमातून प्रचंड त्या मंत्र्याला व्यवस्थित पैसे जातं. हो. आणि ते त्याच्याचसाठी असतं आहे. ते पाशा पटेल वगैरे सांगतं ना, ढेपीची निर्यात करा मग आमची हा सोयाबीन वाढल. हा हा हे सगळ्या भुलभुल्या आहेत. हा एकदम भुलभुल्या करतात. त्याच्या आता ते डायरेक्ट कसे वाढणार? हा तुम्ही एक सांगा, जरी निर्यात झाली तर तेपर्यंत निर्यातीचे धोरणं आखेपर्यंत सोयाबीन निघून जातं. बरोबर. तर सोयाबीन आहे आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात. कापूस, सोयाबीन, कापूस. तुमच्या भागामध्ये संत्रा आहे, इकडं द्राक्ष आहे, धान आहे. कुठलाही शेतकरी घ्या, तो अक्षरशः बरबादीच्या उंबरठ्यावरून येऊन उभा आहे, पण तरी तो संघटित होत नाही आहे. पण शेतकऱ्याचे एकंदर वाईट दिवस आहेत. तर याच्यासाठी आपल्याला एक सशक्त दबावगट निर्माण करणं गरजेचं आहे. मी मागं तो व्हिडिओ केला होता तुमच्याबद्दल, त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की बा शरद जोशी साहेबांनंतर आता एक आश्वासक चेहरा की ज्यांच्या मागे शेतकरी निघतील ते म्हणजे बच्चू कडू साहेब आहेत. तर आपण आता या आंदोलनाला एक मोठी दिशा देणार का, किंवा या रोषाला दिशा तुम्ही देणार का? आपण प्रयत्न करतोय, म्हणजे असं नाही आम्ही प्रयत्न करणार, पण मला भीती त्या धर्मजातीच्या राजकारणाची आहे. येस. आणि येऊन काम तिथंच थांबतं. तुम्ही सांगा इथे आम्ही सगळं आलो तरी गावच्या मंडळाचं लोकांचं म्हणणं काय होतं, आपण मंदिरात जाऊ. म्हणजे आस्था त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा मंदिराकडे जास्त आहे. ते असावी, म्हणजे मंदिर मस्जिद नसावे असं माझं मत नाही आहे. पण चीड नाही आहे. चीड कुठं आहे? राग नाही, रोष नाही. आणि माझ्या जातीचा असला तर मग त्यांना काही केलं तरी चालतंय. सॉफ्ट कॉर्नर देतात त्याला. हा पण माझ्या धर्मातला असेल तर त्यानं काय 2-3 मारले, बलात्कार केला तरी चालेल. पण परक्यानं जर काळी जरी उचलली तर मग मी त्याला मारून टाकन. ही जो भेदभाव भेद करके चाणक्य म्हणतं ना, साम दाम दंड भेद, तर सरकारनं सगळंच वापरलं आहे आपल्यावर. आणि आम्ही हे मूर्खाची जात आहे. मेंढरं परवडले हो, पण शेतकरी परवडला नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आपण या शाळेमध्ये आहोत. या शिक्षकांचा खूप मोठा संघर्ष आहे. खूप जटले ते, तेव्हा त्यांना ग्रँड मिळालेलं आहे आणि त्यांचा GR निघाला त्या वाढीव टप्प्याचा, परंतु निधी अभावी अंमलबजावणी नाही म्हणतायत. निधी नाही आहे असं नाही आहे. मग निधी नाही आहे तर तुम्ही कलेक्टरचा पगार का कमी करत नाही? क्लास 1 ऑफिसरचा पगार कमी करा, अजितदादाचा पगार कमी करा, मुख्यमंत्र्यांना पगार घेऊ नका म्हणा. निधी आम्ही देऊ ना उपलब्ध. कसा निधी उपलब्ध करून द्यायचा आम्ही देऊ ना तुम्हाला करून. त्याच्या तुम्ही आम्हाला मार्गदर्शन मागा. आम्ही निधीची उपलब्ध लागण तेवढी करतो. 10 लाख कोटीचा अर्थसंकल्प मांडताय. मागच्या वेळेस तुम्ही 6 लाख कोटीचा होता. 4 लाख कोटीचा वाढीव अर्थसंकल्प मांडत असताना निधी नाही, ही सगळी बनवाबनवी आहे. त्याच्यातलं करप्शन आहे. निधी द्यासाठी यांना पैसे द्यावं लागेल आणि पैसे दिल्याशिवाय निधी यांना उपलब्ध होणार नाही. आणि करप्शनची किनार लागली आहे त्याला. अशी एकंदरीत व्यवस्था आहे. आम्ही निश्चितच ते व्यवस्थित हाताळू. त्याच्यानंतर आमचा सहकार खेळला तुम्ही जिथं चालले ना, ती आता खूप मोठी ग्रामपंचायत आहे आणि आमचे सगळे 60, 70, 80 खेडे त्याला अटॅच आहेत. आमची बाजारपेठ ती आहे. जिजाऊ माताचं नाव मोठं असल्यामुळे सिंदखेड राजाला तालुका पद मिळालं. तसं बघितलं ती जालन्याची बाउंड्री आहे. आता आम्हाला जायला तिकडे काहीच लागत नाही. आमच्याकडे आहेत मोटरसायकल वगैरे, पण सामान्य माणसाकडे ते पण नाही आहे. आम्ही बसची मागणी करतो, किमान 2 बस द्या. आणि शिंगणे साहेब महसूल राज्यमंत्री होते तेव्हापासून ती तालुक्याची मागणी होती. आताच्या आमदारांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. तर मला असं वाटतं तुम्ही आता फडणवीस साहेबांसोबत मिटिंग करतात, आमच्या तेवढ्या तालुक्याचं पण बघावं. ठीक आहे नक्की. तालुका मला वाटतं शिंदे हे ना साखरखेडा तालुका ते त्या यादीमध्ये आहे. जरूर मी आपण वेळ भेटला तर आम्ही नक्की काढू. आणि आता मला हे सांगा, पण आता आपले शेतकरी बघतायत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपल्याला आंदोलन उभं करायचं आहे, तर त्याची पुढची रूपरेषा कशी असणार आहे? मला असं वाटतं का एक आंदोलन फार सक्सेस होऊ शकतं आणि त्याला थोडं 3-4 महिने वेळ द्यायला लागलं. सगळ्यात संपावर जाणे, शेतकरी संपावर जाणे ही ब्रह्मास्त्र आहे. आणि आम्ही त्याचं प्लॅनिंग करतो आहे. या आंदोलनामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी खऱ्यातलाही कॉन्टॅक्ट करा, आम्हालाही करा. आणि आम्ही ती 14 एप्रिल पासून सुरुवात करतो आहे. अरे वा. आणि संपावर पहिले आपण तयारी करू आणि जून ते जुलैच्या दरम्यान किंवा दिवाळीच्या दरम्यान शेतकरी संपावर गेला म्हणजे मग मला वाटते नाक दाबलं जाईल. आणि ते शस्त्र थोडं 3-4 महिने पूर्ण मेहनत करून संपावर जाण्याचा प्रयत्न करू.
त्याच्यामध्ये रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले की आम्ही आता शेतमाल पाठवणं बंद करतोय मुंबईकडे दूध म्हणजे वगैरे. सार्वत्रिक झाला पाहिजे तर मग तुम्ही मोठ बांधणार का? जसं परिवर्तन महाशक्ती एकत्र झाली होती तशी करू तो प्रयत्न करू सगळ्यांची ना. मोठ बांधून आपण सगळ्यांनी मिळून करू शकतो. बिलकुल करू. फक्त शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना आणि गावातल्या लोकांना एवढीच विनंती आहे की बापू ज्याले मत मारायचं त्याले मारा, कोणाला पाळायचं त्यांनाही पाळा, पण आंदोलनात मात्र तुमचं राजकारण आणि जात आणि धर्म आडवा आणू नका, एवढीच विनंती आहे. बरोबर. तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आलेत त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. तुमचा सत्कार वगैरे करायचा होता, परंतु आपण दुःखद ठिकाणी सांत्वनपर भेट द्यायला गेलो होतो. तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्याशी हितगुज केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर खरात हा अतिशय चांगले मुद्दे मांडतोय. तो MSc ॲग्रिकल्चर पण आहे आणि वरचा मीडिया किती शेतकऱ्यांना न्याय देतो तुम्हाला माहीत आहे. ब्रेकिंग न्यूज ही आमदाराचं पोरगं अधिकाऱ्याच्या पोरानं त्याचं काही झालं तर लगेच होतं, पण ब्रेकिंग हमी भावाच्या कमी भावाची झाली पाहिजे. Yes. ती ब्रेकिंग होत नाही या देशामध्ये आणि त्याच्यासाठी हे लहान जरी चॅनल असले पण हे 3.5 लाख विचारानं मोठे असलेले चॅनल आहे. हां. जसं आम्हाला लोक असं म्हणतात तुमची संघटना लहान आहे, पण ते लहान नाही आहे. चॅनल कुठलंही लहान नसतं किंवा पक्ष कोणता लहान नसतं. कर्तव्य मोठे असले का मग त्याला खऱ्या अर्थानं त्याला एक धार भेटतं आणि ती धार या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्यापर्यंत अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा करतो. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. झालं आता भरपूर झालं.